मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। तर या योजनेमध्ये आता जो मोर्चा आहे म्हणजे 16 तारखेला मोर्चा आयोजित केलेला आहे। मोर्चाला नेतृत्व देणारे माजी खासदार हरिभाऊ राठोड हे युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जेही प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्या पाठीशी उभे आहे। तर यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना निवेदन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी 16 तारखेला मोर्चामध्ये सहभागी व्हावे। यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होत असेल तर यामध्ये सरकारला विचार करावा लागेल, कारण जेवढी जास्त संख्या दिसणार यावरती सरकारला विचार करावा लागेल। कारण उद्याला हा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि या मोर्चामध्ये सर्वांनी हजर राहावे याबद्दल हरिभाऊ राठोड यांनी सांगितलेलं आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे नेतृत्व करणारे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी विद्यार्थ्यांना काय म्हटलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। या अगोदर सुद्धा आपण संपूर्ण अपडेट बघितल्या होत्या, परंतु या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघणार आहे की विद्यार्थ्यांना त्यांनी कशा प्रकारे सांगितलं आहे की तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हजर राहणं गरजेचं आहे। जरूर या ठिकाणी आम्ही आहोत, सगळी व्यवस्था झालेली आहे, त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही। 15 तारखेला तुम्हाला तिकडनं निघायचं आहे। ज्या वाहन असेल, ट्रेन असेल, ज्या पद्धतीने तुम्हाला निघायचं आहे तुम्ही निघा आणि जरूर या। 16 तारखेला मी वाट बघतो। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हजर राहावे। आणि आपल्या खात्याचे मंत्री माननीय मंगल प्रभात लोढा यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगण्यात आलेलं होतं की प्रशिक्षणार्थीमधून 50% जेही जागा असेल म्हणजे 50% प्रशिक्षणार्थींना जेही युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये प्रशिक्षणार्थी काम करत आहेत तर त्यामधून 50% प्रशिक्षणार्थ्यांना ते कायमस्वरूपी नोकरीची संधी व उद्योजक बनवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहे। अशा प्रकारे त्यांनी भरपूर ठिकाणी जे इंटरव्ह्यू झाले त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं। तर नेमकं आता उद्याला यामध्ये जेही मोर्चा होणार आहे तर यामध्ये आपण मांडलेल्या 5 मागण्या यामधून कोणकोणत्या मागण्या पूर्ण होणार आहे तर यासाठी आता सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून आहे। तर विद्यार्थ्यांना सर्व माहितीच आहे की आपल्याकडून ज्याही मागण्या सरकारकडे मागत आहे तर त्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना कायम रोजगार देण्यात यावा याबद्दलची सुद्धा मागणी आहे आणि विद्यावेतनांमध्ये सुद्धा वाढ व्हावी, विद्यावेतन नियमित व वेळेवर देण्यात यावे आणि जेही प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण कंप्लीट करेल तर त्यांना 10% आरक्षण देण्यात यावे याबद्दल सुद्धा मागणी करण्यात येणार आहे। आणि शासकीय कर्मचारीप्रमाणे ज्याही रजा असणार आहे त्या रजा सुद्धा मिळण्यात यावे। तर या प्रकारे आता 5 मागण्या उद्याला माननीय हरिभाऊ राठोड हे आता उद्याला मांडणार आहे मोर्चामध्ये आणि मोर्चाचे नेतृत्व हे शांतपणे असणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी यावरती लक्ष द्यावे। तर ह्या सर्व ज्या मागण्या आहे हे आता सरकारपुढे मांडण्यात येणार आहे। तर सरकार यावरती आता कोणती प्रतिक्रिया देणार आहे यावरती आता सर्वांचे लक्ष असणार आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आता उद्याला कोणती अपडेट येईल यासाठी आपण सर्व उत्सुक आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण म्हणजे लाडका भाऊ याबद्दल आता जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।